दिल्ली खानदेश भूषण पुरस्कार, तबला भूषण सन्मान, समसंगीत दिल्ली अशा अनेक पुरस्कारांनी ते पुरस्कृत आहेत. आणि आपल्यासाठी एवढंच आहे की ज्या लोकांना आपण दैवत मानतो अशा सगळ्यांनाच त्यांनी साथ केली. यामध्ये प्रमुख पंडित कुमार गंधर्व, पंडित राजन साजन मिश्राजी, पंडित जितेंद्र अभिषेकीजी, पंडित वसंतराव देशपांडेजी, अशा अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी साथ केली आहे. मी काही नावं वानगी दाखल तुमच्यासमोर सांगितली. यामध्ये पुन्हा पंडित अजय पोहनकर, पंडित अजय चक्रवर्ती, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित अरुण कशाळकर, पंडित उल्हास कशाळकर, पंडित व्यंकटेश कुमारजी, पंडित राजेंद्र बक्षी, रघुनंदन पणशीकर, पंडित संजीव अभ्यंकर, आनंद भाटेजी, बिरजू महाराजजी, कार्तिक कुमार, पंडित राजन साजन मिश्रांचं नाव घेतलं मी, शौनक अभिषेकीजी, कैवल्य कुमार, अशा अनेक दिग्गजांना पंडितजींनी साथ केली आहे. आपण एखादा परिचय झाला की त्यांचं पण करणार आहे. आणि अप्पांना देखील त्यांनी साथ केलेली आहे. आणि त्यांना उस्ताद झाकीरजी समोर सोलो वाजवण्याचं देखील सौभाग्य मिळालेलं आहे. आणि उपशास्त्रीय संगीतात देखील त्यांचं मोठं काम आहे. त्यांनी पंडित हरिनाथ मंगेशकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, शोभा जोशी, सारिका भावे, शमा चित्तर, अपर्णा मयेकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, अनुराधा मराठे, रवींद्र बिजूर, अशा अनेक लोकांना साथ केली. असे हे आजचे उत्सव सत्कारमूर्ती पंडित जयंत नाईक यांचा हृदय सन्मान आपण अरुणजी साठे यांच्या हस्ते करूया. अरुणजींना विनंती की त्यांनी पंडित जयंत नाईक यांचा सत्कार करावा. सर मध्ये या सेंटर. सर आप आइए. यस सर प्लीज. पंडित जयंत नाईक हे तालयोगी सुरेश तळवकर यांचे प्रथम शिष्य आहेत. यस सर. सर प्लीज. त्यांनी पंडित नानामुळे तसेच नाशिकचे पंडित विजय हेगडे यांच्याकडे देखील शिक्षण घेतलंय. सध्या ते आत्ता देखील पंजाब घराण्याचा तबल्याचा अभ्यास पंडित योगेश संसी यांच्याकडे करत आहेत. आपले आजचे दुसरे मान्यवर सत्कारार्थी आपल्या नाशिकचं सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व पंडित शंकरराव वैराकर, त्यांचा अल्पसा परिचय मी करून देतो.